आहेत माझे वडील माझे बाबा. आईने बनवलं बाबांनी घडवलं, आईने बनवलं बाबांनी घडवलं, आईने शब्द दिला बाबांनी शब्दाचा अर्थही सांगितला. आईने वृत्ती दिली, आईने वृत्ती शिकवली, बाबांनी भक्ती दिली, बाबांनी भक्ती शिकवली. आणि या सगळ्यांच्या सर्व प्रयत्नांमुळे आज हे यश माझ्या हाती आलेले आहे आणि म्हणूनच तर माझी ही ओळख आहे. करणार तशी कविता कोण तो त्यात मावत नाही, करणार तशी कविता कोण तो त्यात मावत नाही. चार ओळी सांगण्याला बाप काही सोपा नाही, चार ओळी सांगण्याला बाप काही सोपा नाही. माझे वडील हे माझ्या जीवनाचा आधार आहे. मित्रांनो, माझे वडील हे माझ्या जीवनाचा आधार आहे. सोन्याचा चाफ्याचं फूल दे त्याचं गोंड कुठं मावत नाही, सोन्याचा चाफ्याचं फूल दे त्याचं गोंड कुठं मावत नाही. बाप नावाच्या देवाचं ठाम काही लागत नाही, बाप नावाच्या देवाचं ठाम काही लागत नाही. मित्रांनो, या जगामध्ये अनेक संत व महात्मा होऊन गेले. संत व महात्म्यांनी फक्त आईचेच वर्णन केलेले आहे. मात्र वडिलांबद्दल काय, त्यांच्याबद्दल कुणीच काही बोलत नाही, त्यांच्याबद्दल कुणीच काही सांगत नाही. अहो, आपल्या प्रत्येक जीवनामध्ये त्यांनी एक प्रकारचं स्वप्न पाहिलेलं असतं आणि आपल्या जन्मापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी आपलं सर्व आयुष्य आपल्यासाठी खर्चलेलं असतं. पण त्या वडिलांविषयी कुणीच काय बोलत नाही, त्या वडिलांविषयी कुणीच काही सांगत नाही. अहो, तुमच्या आयुष्याच्या गाडीला योग्य दिशा देणारी स्टेरिंग तुमची आई असेल ना, तर अचानक आलेल्या संकटांना सामोरं जाण्यासाठी बाप हा अर्जंट ब्रेकच असतो, हे मित्रांनो लक्षात घ्या. मग आपण याला घाबरतो का? कारण ते आपल्याला मार देतात, पण त्यांच्या मारण्यामागे हाच उद्देश असतो की आपला मुलगा व मुलगी नेहमी सत्याच्याच मार्गाला जावेत, हा त्यांच्या मारण्यामागे उद्देश असतो. आपण सर्व गोष्टी आईला सांगतो, पण बाबांना मात्र काहीच सांगत नाही. असं आपण का करतो? मित्रांनो, आपले वडील जर कामावर जात असले तर त्यांचे शर्ट नेहमी थांबलेलेच असतात. मित्रांनो, ते शर्ट फाटलेला शिवतही नाही, तर त्यासाठी पैसे लागतील. मित्रांनो, पण आपला शर्ट एखादा फाटलेला असला आणि आपण कुठेतरी बाहेर जात असलो तर ते लगेच म्हणतात, बेटा हे घे पैसे, जा आणि जाऊन शर्ट शिवून ये जा. मित्रांनो, यावरूनच दिसून येतं की आपल्याबद्दलचं आपल्या वडिलांचं प्रेम आणि आपल्याबद्दलची आपल्या वडिलांची आपुलकी. मित्रांनो, एक वेळेस घरामध्ये खायला आणलं नसलं तरी चालेल, घरामध्ये एक वेळेस खायला आणलं नसलं तरी चालेल, परंतु देवासारखे आई वडील हे घरात हवेतच, परंतु देवासारखे आई वडील हे घरात हवेतच. कुठेतरी ऐकलंय की आई हे घराचं मांगल्य असतं, कुठेतरी ऐकलंय की आई हे घराचं मांगल्य असतं, तर बाबा हे घराचं अस्तित्व असतं, तर बाबा हे घराचं अस्तित्व असतं. तुम्हाला घरामध्ये कुठेतरी खर्चटलं, लागलं, टोचलं तर तुम्ही लगेच म्हणता आई ग. पण मित्रांनो, याच वेळी तुम्ही रस्त्याने चालत जात असला आणि तुमच्या समोर अचानक साप आला की तुम्ही म्हणता बाप रे. आयुष्याच्या छोट्या छोट्या संकटांना आई सर्वांनाच आठवते, परंतु आयुष्याच्या मोठ्या मोठ्या संकटांना मात्र नेहमी बाबाच आठवतात. मित्रांनो, नेहमी बाबाच आठवतात, हे लक्षात घ्या. मित्रांनो, आई ही तुमच्या जीवनातील मिळवलेली पुण्याई असेल, आई ही तुमच्या जीवनातील मिळवलेली पुण्याई असेल ना, तर बाबा म्हणजे तुम्ही आयुष्यभर कंबरपासून मिळवलेली कमाई आहे, तर बाबा म्हणजे तुम्ही आयुष्यभर कंबरपासून मिळवलेली कमाई आहे, हे मित्रांनो लक्षात ठेवा. मित्रांनो, तुमची आई जर साष्टांग परमेश्वर असेल, तुमची आई जर तुमच्या जीवनातील साष्टांग परमेश्वर असेल ना, तर त्या परमेश्वरापर्यंत पोहोचवणारा एकच संत असतो आणि तो म्हणजे आपला बाबा असतो. तर त्या परमेश्वरापर्यंत पोहोचवणारा एकच संत असतो आणि तो म्हणजे आपला बाबा असतो. मित्रांनो, मुलीच्या